नमस्कार. ग्रेगोरियन कॅलेंडरानुसार नुकतंच एक नवीन वर्ष चालू झालं. 2024 AD असं नामविधान या वर्षाला देता येईल. येशू ख्रिस्ताचा जन्म सुमारे 2000 वर्षापूर्वी झाला असं मानलं जातं. त्या घटनेपासून या कॅलेंडरची कालगणना चालू होते. या चित्रफितीमध्ये या ग्रेगोरियन कॅलेंडरविषयीची काही माहिती मी प्रस्तुत केली आहे. प्रोफेसर चंद्रकांत राजू यांनी दिलेल्या एका व्याख्यानावर यातली बरीचशी माहिती आधारित आहे. त्यांच्या व्याख्यानाचे, संकेतस्थळाचे आणि पुस्तकांचे दुवे या चित्रफितीखाली दिले आहेत. AD म्हणजे ॲनो डॉमिनी, लॅटिन भाषेमधला एक वाक्प्रचार ज्याचा अर्थ होतो लॉर्डच्या वर्षातला किंवा ख्रिस्ताचं राज्य प्रस्थापित झालं त्या वर्षानंतरचा. या अद्याक्षरांसोबत BC म्हणजे ख्रिस्तपूर्व ही अक्षरेसुद्धा कालदर्शनाकरता वापरली जात होती आत्तापर्यंत. आजकाल मात्र आम जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचू नये या उद्देशाने CE आणि BCE म्हणजे सर्वसामान्य कालखंड आणि सर्वसामान्य कालखंड आदी असं दर्शवणारी अद्याक्षरं वापरली जातात. इसवी सन पूर्व 48च्या सुमारास जुलियस सीझरने इजिप्त पादाक्रांत केलं. तेथील एक खगोलशास्त्रज्ञ सॉसिजेनिस याच्या मदतीने त्याने त्यावेळच्या रोमन कालगणनेच्या पद्धतीत सुधारणा केली. त्या सुमारास रोमन राज्यात कालगणना अंदाजपंचच चालायची. सॉसिजेनिसने त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वसंत विषुव म्हणजे व्हर्नल इक्विनॉक्स, सूर्यप्रकाश तेवढाच वेळ अंधार असणारा दिवस, या दिवसाशी कालगणनेची सांगड घालण्यासाठी त्याला जुन्या वर्षात तब्बल 445 दिवस संपेपर्यंत थांबावं लागलं. आता हे वसंत विषुव म्हणजे काय, कुठला दिवस, ख्रिश्चन धर्मात त्याला का महत्त्व आहे याचा थोडा मागोवा घेऊया. सायन आणि निरयन हे कालगणनेचे दोन प्रकार आहेत. स्थूलमानाने एक वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागलेला काळ. पृथ्वी स्वतःभोवती अगदी हळूहळू पण भोवऱ्याप्रमाणे फिरत असल्यामुळे हे एक वर्ष प्रदक्षिणेचं हे दोन प्रकारे मोजता येतं. एका प्रकारात म्हणजे सायन प्रकारात कालगणनेची सांगड ऋतूंशी घालण्याचा उद्देश असतो. वसंत विषुव व्हर्नल इक्विनॉक्स म्हणजे या कालगणनेचा भोज्य, आधारबंध. सूर्यप्रकाश तेवढाच वेळ अंधार असणारा असा हा दिवस वर्षातून दोनदा येतो. एकदा मार्च महिन्याच्या सुमारास जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करतो आहे असं आपल्याला भासतं, जेव्हा दिवस रुंदावत असतात. आणि दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात जेव्हा सूर्याचा भासमान प्रवास याच्याबरोबर उलट असतो. यातल्या पहिल्याला आपण म्हणतो वसंत विषुव आणि दुसऱ्याला शरद विषुव. ख्रिश्चन धर्मात वसंत विषुव या दिवसाला अपार महत्त्व आहे. जुन्या जमान्यात ईस्टर हा सण ख्रिश्चन लोकांचा आणि ज्यू मंडळींचाही प्रमुख सण होता. वसंत विषुव या दिवसानंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा रविवार हा ईस्टरचा मुहूर्त होता. या सणाचं म्हणजे ईस्टरचं बोट धरून त्याच्या आगे आणि मागे या धर्माचे बरेच सणवार साजरे होत असतात. त्याबद्दल आणखी माहिती एका स्वतंत्र चित्रफितीत मी दिली आहे. त्याचा दुवा या चित्रफितीखाली मजकुरात दिला आहे. एका सायन वर्षाचा कालावधी साधारणपणे 365.242 सहस्रांश दिवस इतका असतो. रोमन लोकांना गणितात फारशी गती नव्हती. अपूर्णांकांची त्यांची मजल फक्त 12 मोजण्यापर्यंतच होती. त्यामुळे कालमापनात वर्षाची सांगड दिवसांशी कशी घालायची याची त्यांना फारशी कल्पना नव्हती. या बाबतीत भारतातला समाज फारच प्रगत होता. आर्यभट्टाने निरयन वर्षाचे किती दिवस होतात याचं गणित करून तो आकडा सूत्रबद्ध करून मांडला आहे. ते सोबतच्या चित्रात दाखवले. त्यावरून भारताची याबाबतीत प्रगती किती होती त्याचा प्रत्यय येतो. रोमन लोकांना वर्षगणना सुलभ व्हावी म्हणून इजिप्तच्या खगोलविदांनी त्यांना 12 महिन्यांची एक साधी पद्धत दिली. यात 7 महिने 30 दिवसांचे होते तर 5 महिने 31 दिवसांचे. तरीही 365.245 सहस्रांश मधले अपूर्णांकातले दिवस शिल्लक उरतात. त्यांची वासलात लावण्याकरता दर 4 वर्षांमागे एका लीप वर्षाची सोयही केली होती. 365.245 शतांश हा आकडा पूर्ण दिवसांमध्ये कसा बसवायचा? 365 दिवसांचं वर्ष केलं तर काय होईल? दर 4 वर्षांनी गंमत होईल. तुमची 4 वर्ष संपली तरी पृथ्वीची प्रदक्षिणा थोडी उरलेली असेल आणि नवीन फेरी 1 जानेवारीच्या ऐवजी 2 जानेवारीला चालू होईल.
लीप वर्षातल्या जास्तीच्या 1 दिवसामुळे हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असता. असं म्हणतात की ज्युलियस सीझरच्या काळात रोमन लोकांना याचा ठीकसा उलगडा झाला नाही आणि त्याने 3 वर्षातच 1 दिवस घुसवायला सुरुवात केली. पण ऑगस्ट सीझरच्या काळात म्हणजे साधारणपणे 100-1 वर्षानंतर यात दुरुस्ती करून 4 वर्षांमध्ये 1 वर्ष जास्त दिवसांचं धरून कालगणना जास्त अचूकपणे केली जाऊ लागली. यानंतर 4थ्या शतकामध्ये ख्रिश्चन चर्चने नायसीन काउन्सिलने या कॅलेंडरला अधिकृत मान्यता दिली आणि ईस्टरची तारीख या कॅलेंडरद्वारे म्हणजे ज्युलियन कॅलेंडरद्वारे मोजली जावी असा आदेश दिला. मात्र त्यांनी याबाबतच्या गणिताबद्दल काहीच आदेश दिला नव्हता. वर्षाची सुरुवात केव्हा व्हावी याची काही सूचना दिली नव्हती. ते त्यांनी कॅलेंडरचं गणित करणाऱ्यांवर सोपवलं होतं. बहुधा गणिताचा अभ्यास, गणिताची परंपरा या काळात त्या समाजात फारशी रुजलेली नसावी. एका वर्षात बरोबर 365.25 किंवा 250 सहस्रांश एवढे दिवस असते तर यानंतर कालगणनेचा प्रश्न पुन्हा उभा राहिला नसता. पण हा आकडा तर 365.242 सहस्रांश इतका होता. थोडा वेगळा होता. 0.008 सहस्रांश इतक्या दिवसांनी छोटा होता. त्याचे परिणाम दिसायला बराच काळ जावा लागणार होता. त्याचा उहापोह आपण थोड्या वेळाने करू. यथावकाश या कॅलेंडरचा अवलंब करून वर्ष लोटली, शतकं लोटली. या काळात गणित आणि खगोलशास्त्राचा प्रवास भारताकडून अरब आणि पर्शियन प्रांतांच्या मार्गे युरोपपर्यंत झाला. अल ख्वारिझमी या अरबी अभ्यासकाने एव्हाना भारतीय गणितावर एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्या नावावरूनच अल्गोरिथम हा इंग्रजी शब्द पडला आहे. 10व्या शतकात कोर्दोबा आणि सेव्हिल या स्पेनमधल्या गावांमध्ये पोप सिल्वेस्टर इस्लामिक गणितज्ञांकडून अरेबिक आकडे आणि त्यांच्याशी संलग्न असलेलं गणित शिकला. पहिल्यांदा हे आकडे म्हणजे जादूचे आकडे आहेत असा समज तिथल्या लोकांचा झाला होता किंवा करून दिला गेला होता म्हणा. त्यामुळे हे आकडे अरेबिक आकडे म्हणूनच जगात प्रसिद्धी पावले. आता मात्र या आकड्यांना हिंदू अरेबिक आकडे असंच संबोधलं जातं. पश्चिमेतल्या मंडळींचा याबाबत असलेला गैरसमज आता बऱ्याच अंशी दूर झाला आहे. दरम्यान उत्तर आफ्रिकेतल्या व्यापाऱ्यांशी घसट वाढल्यामुळे युरोपमधील व्यापारीही भारतीय गणित वापरू लागले होते. इटलीमधील फिबोनाचीच्या लिबर आबासी या पुस्तकाने युरोपमधील मंडळींना गणिताची ओळख करून दिली होती. या पुस्तकाचं एक नवीन मुखपृष्ठ सोबतच्या चित्रात आहे. मात्र सामान्य जनतेमध्ये गणिताचा प्रसार व्हायला अजून शेकडो वर्षाचा काळ जायला हवा होता. रोमन आकडे सर्वसामान्यपणे प्रचारात होते. असे आकडे वापरून गुंतागुंतीची गणितं करणं दुरापास्त होतं. शेवटी 16व्या शतकात ख्रिस्तोफर क्लॅव्हियस याने जेसुईट पंथाच्या अभ्यासक्रमात गणिताचा अंतर्भाव केला तेव्हा या अज्ञान पर्वाची अखेर युरोपच्या दृष्टीपथात आली. या क्लॅव्हियसनेच पुढे कॅलेंडरच्या सुधारणेत मोलाचा हातभार लावला. दरम्यान ज्युलियन कॅलेंडरचा अवलंब करून 1200 वर्षांचा काळ लोटला होता. 365.243 सहस्रांश ऐवजी 365.25 म्हणजे 365 आणि 1/4 एवढ्याच दिवसांची सोय एका वर्षात केल्यामुळे 8 सहस्रांश एवढ्या दिवसांनी प्रत्येक वर्ष जास्त दिवसांचं धरलं जात होतं. त्यामुळे वसंत विषुव हा दिवस मागे मागे येत चालला होता. 1250 वर्षात हा गुणाकार 10 दिवसांची तफावत दाखवत होता. ज्युलियन कॅलेंडरच्या 21 मार्च ऐवजी 11 मार्चला वसंत विषुवाचा दिवस येत होता. कॅलेंडरची ऋतूंशी असलेली सांगड सुटत चालली होती. शेवटी पोप ग्रेगरीने याचा सोक्षमोक्ष लावायला एक 9 सदस्यीय समिती स्थापन केली. ख्रिस्तोफर क्लॅव्हियस या समितीचा एक सदस्य होता. वस्तुतः क्लॅव्हियस हा अधिकाराने एक लिंबूटिंबू होता, पण त्याचं एकट्याचंच गणित बहुता पुरेसं तगडं असावं त्यामुळे या समितीत त्याची वर्णी लागली होती. पोप ग्रेगरी याने 24 फेब्रुवारी 1582ला या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. यानुसार 4 ऑक्टोबर 1582 या तारखेला नवीन कॅलेंडरचा वापर चालू झाला. यात 400ने भाग न जाणारी वर्षे म्हणजे 1700, 1800, 1900 ही लीप वर्ष नसावीत असं ठरवण्यात आलं. मात्र 2000 हे वर्ष 400ने भाग जात असल्यामुळे लीप वर्ष असेल हेही ठरवलं गेलं. याप्रमाणे 8 सहस्रांशऐवजी 7.5 सहस्रांश इतक्याच दिवसांचा परिणाम मोजदारीत धरला जाणार होता. तरी पण ही सुधारणा होती. 1200 वर्षांमध्ये जास्तीच्या धरल्या गेलेल्या 10 दिवसांची सोय लावायची होती. त्याकरता
4 ऑक्टोबर 1582 नंतर 10 दिवस गाळून एकदम 15 ऑक्टोबर 1582 हा पुढचा दिवस असेल असंही ठरवण्यात आलं. 1 जानेवारीला वर्षाचा पहिला दिवस म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. सोबतच्या चित्रात पोपचा हा फतवा तुम्हाला दिसेल. क्लॅव्हियसचं गणित पक्का असण्याचं कारण म्हणजे त्याचा आणि एकूणच जेसुईट पंथाचा भारताशी आलेला संबंध. वास्को द गामाच्या 1498मधील सफरीनंतर युरोपियन खलाशांनी झपाट्याने भारतात शिरकाव केला होता आणि भारतातील ज्ञानसागरातले मोती वेचायला सुरुवात केली होती. क्लॅव्हियसचा एक विद्यार्थी मातेओ रिच्ची त्या सुमारास कोचीनमध्ये होता. सोबतच्या चित्रात त्याच्या हस्ताक्षरातलं एक पत्र दाखवलं आहे. युरोपमधील बऱ्याच राज्यांनी या सुधारणा पहिल्यांदा धुतकारल्या. ब्रिटनने तर तब्बल 170 वर्षांनी या सुधारणा स्वीकारल्या. इतर युरोपियन राज्यांनीही बऱ्याच उशिरा या सुधारणांचा स्वीकार केला. स्वीडनने 1753 साली, जपानने 1873मध्ये, तर चीनने 1912मध्ये या ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. आजकाल तर अखिल जग हे ग्रेगोरियन कॅलेंडरच वापरतं. आता गेल्या काही शतकात पश्चिमेत झालेल्या प्रगतीमुळे चांगली उपकरणं उपलब्ध आहेत, जास्ती अचूक मोजमापं घेता येतात आणि किचकट गणित करणंही सुलभ झालं आहे. त्यामुळे ग्रेगोरियन कॅलेंडर अधिक अचूक आणि अधिक नेमकी वेळ सांगू शकतं. दिवस आणि वर्षांची सांगड व्यवस्थित घालू शकतं. याशिवाय दळणवळण आणि दूरसंचार यामधील प्रगतीमुळे ही वेळ सर्वांना सहजपणे उपलब्ध होते. त्यामुळे ग्रेगोरियन कॅलेंडर आजच्या जवळ आलेल्या जगातील घडामोडींचा एक भक्कम आधार बनलेला आहे. अर्थात या कॅलेंडरला अधूनमधून सुधारणांची गरज भासतेच. फक्त आता ती दिवसांऐवजी सेकंदांच्या मापाची असते. 31 डिसेंबर 2016मध्ये लंडनमध्ये 1 सेकंद याचकरता त्या वर्षात जास्तीचा चिकटवला गेला. आत्तापर्यंतची ती शेवटची सुधारणा. असं असेल तरी ग्रेगोरियन कॅलेंडरची आज सांगितलेली वेळ ही आकाशातल्या घडामोडीशी जवळचं नातं क्वचितच सांगते. हे कॅलेंडर दृग्गोचर म्हणजे व्हिजिविक आजकालच्या भाषेत नाही. दिवस, महिना आणि वर्ष यापैकी कशाचीही सुरुवात किंवा शेवट आकाशातल्या कुठल्याच घडामोडीशी जवळीक सांगत नाही किंवा वसंत विषयही एका ठराविकच दिवशी येतं असंही नाही. बहुधा आज आपल्या जीवनाचा कुठलाच भाग निसर्गाशी नातं सांगत नाही असंच हे कृत्रिम कॅलेंडर आपल्याला सांगत असावं. असो, ही चित्रफीत आता मी इथेच थांबवतो. ही चित्रफीत बघितल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.